गेले 2 दिवसापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षांनी किंवा काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी किंवा अखिल भारतीय काँग्रेसने जे वक्तव्य केलं त्यांच्या आधी त्यांच्या वेबसाईटवर टाकल्यानंतर त्याचं समर्थन केलं. म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेवढे ज्ञानी आहेत आणि त्यांचा अध्यक्ष विक्री अध्यक्ष त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातले पडसाद आपण पाहिलेलेच आहेत. तर त्याहून मला अध्यक्षांनी काल रात्री मला असं वाटलं होतं की ही पत्रकार परिषद मला कॅन्सल करावी लागेल, कारण मी काल आदरणीय पवार साहेबांनाही एक पत्र लिहिलं, राहुल गांधींच्या मेलवरती पण एक पत्र मेल केलं पूर्णपणे, आणि माननीय शरद पवार साहेबांना पण आणि सुप्रियाताई सुळेंना पण एक पत्र मी त्यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवलं. सांगण्यात तात्पर्य की जे राहुल गांधी विरोधी पक्ष देशाचे त्यांच्या अजून बुद्धीत का घुसत नाही की ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे अध्यक्ष किती घाणेरड्या प्रकारचे वर्तणूक करतायत, किती घाणेरड्या प्रकारचं वाक्यरचना करतायत, आणि तेही अशा स्त्रीबद्दल की या स्त्रीवरती 6 महिन्यापूर्वी असा आघात झालेला आहे. म्हणजे आपले उपमुख्यमंत्री सुनीताई पवार 6 महिन्यापूर्वी अपघाती अजितदादांचं निधन झाल्यानंतर त्या ज्या पद्धतीने या धैर्याने ते आणि त्यांची 2 मुलं राजकारणामध्ये सक्रिय झालीत आणि होतायत अजून भविष्यात, अशा परिस्थितीत सुद्धा ह्या लोकांना काल सांगून सुद्धा अक्कल येत नाही आणि ते त्या शब्द त्यांचा माघार घेऊन माफी मागत नाही किंवा राहुल गांधी त्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या अध्यक्षाला सांगत नाहीत किंवा घटक पक्ष त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गट पवारसाहेब सुद्धा का सांगत नाहीत हे मला अजून त्या कोडं पडलेलं आणि आश्चर्य वाटले की जे काँग्रेस महिलांना सक्षमीकरण म्हणून संबोधतं, जी राष्ट्रवादी शरद पवार गट की जे महिलांना 50% आरक्षण दिलं असं जाहीर करत आणि दिलं होतं त्यांनी पवार साहेबांना महिलांबद्दल जो आदर होता तो आदर कुठे गेलाय, त्यातली त्यात त्यांची स्वतःची सुनेबद्दलचा आदर कुठे गेला हे माझ्या लक्षात अजून येत नाही. माझी त्यांना अजूनही विनंती केली मी त्या पत्राद्वारे पवार साहेबांना जे मी वाचून दाखवतो आपल्याला की आदरणीय शरद पवार साहेब आपल्या आघाडीतील काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री सुनीताई पवार वहिनी यांच्याबद्दल गांभीर्याने म्हणजे जे वक्तव्य आहे त्याचे तुम्ही आपण गांभीर्याने दखल घ्यावी. मी पत्र कोणत्याही राजकीय हेतूने लिहित नाहीये साहेब. महाराष्ट्रातले अनेक नेते पाहिले पण राजकारणात अभ्यास संयम आणि वैयक्तिक सन्मान याची मर्यादा जपणारे नेतृत्व म्हणून आपल्याला लोक पाहत होते आणि पाहत आहेत. कदाचित तुमच्या घटक पक्ष नेत्यांना याचं भान नसावं. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनीताई यांच्याविषयी आपले महाविकास आघाडी नेते असा अनौकिक शब्द वापरण्यात आलेला आहे. बाब म्हणजे या शब्दप्रयोग समर्थन काही वरिष्ठ नेत्यांनी केलं समोर आले आहे. ही घटना केवळ एका महिला उपमुख्यमंत्री अपमान नसून महाराष्ट्रातील प्रत्येक महिला स्वाभिमानी धक्का देणारी आहे. साहेब राजकारण भूमिका बदलू शकतात पण पक्ष बदलू शकतात, विचारधारा बदलू शकते, परंतु रक्त आणि कुटुंबातील नाती कधीही बदलत नाही. सुनीता पवार अजित पवार केवळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाहीत तर त्या आपल्या पवार कुटुंबाच्या सून आहेत. एका ज्येष्ठ कुटुंबाच्या नात्याने आपल्या सुनेवर सार्वजनिक जीवनात अशा प्रकारच्या अपमानास्पद भाषा वापरली जात असेल तर त्या वेदना केवळ राजकीय नसतात तर त्या एक कुटुंबाच्या असतात. मतभेद असले तरी आपल्या घरातील एक महिला सन्मानित प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा असतो. साहेब महाराष्ट्रात लाखो नागरिक आजही आपल्या केवळ एका पक्षाच्या नेत्याप्रमाणे पाहत नाहीत तर एका वडीलधाऱ्या समंजस आणि नात्यात मान राखणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात. म्हणून आपण आपल्या सुनेत्रा सन्मानपूर्ण उभे राहावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. कोणत्याही राजकीय भूमिकेपेक्षा माणुसकी अपेक्षित आहे. साहेब आयुष्यात पवार कुटुंब मोठे वैयक्तिक आघात केला. अशी कठीण काळात सुनीता पवार यांनी वैयक्तिक दुःख मनात ठेवून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारली. अशा वेळी त्यांचे धैर्याचे गौरव व्हायला हवा होता. पण दुर्दैव आपल्या मानसिक वेदनेवर राजकीय उपवास करण्यात आला. ही महाराष्ट्राची संस्कृती राजकारणात न शोधणारी बाब आहे. इतिहास साक्षी आहे की आपण विरोधकांशी तीव्र राजकीय संघर्ष केला पण व्यक्तीचा अपमान कधी कोणाचाही केलेला नव्हता. राजकीय समजुती भाग म्हणून दिला नाही. आजही महाराष्ट्रात आपल्याकडून त्यांचे नैतिक नेतृत्व अपेक्षित आहे. आज प्रश्न केवळ सुनीता अजित पवार यांचा नाही, प्रश्न आहे सार्वजनिक जीवनातील प्रत्येक महिलेचा सन्मान आहे. आज जर एका महिला उपमुख्यमंत्रीची अशी भाषा वापरल्यास सामान्य
मानले गेले तर उद्या गावातील पहिला सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार किंवा इतर कोणत्याही महिला लोकप्रतिनिधींना अशी भाषा वापरणं धाडस वाढेल. ही परंपरा इथे थांबली पाहिजे. अशा महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि सभ्य राजकीय समाधान पुरस्कृत राहिले आहात. त्यामुळे आपण आपल्या आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडून महिला अपमान करणे, भाषा वापरली जात असेल तर त्याचा संपर्क आपण नैतिक भूमिका घेणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपणास नम्र विनंती की उपमुख्यमंत्री सुनील पवार यांच्याविषयी करण्यात आलेले गुंगी गुडे या शब्दप्रयोग आपण सर्व निषेध करावा. संबंधित काँग्रेस नेत्यांनी सदर वक्तव्य तात्काळ मागे घेऊन सुनील अजित पवार तसेच महाराष्ट्रातील सर्व महिला समाजातील सर्व माफी मागावी यासाठी आपण पुढाकार घ्यावं. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळी, सामाजिक माध्यम इतर सर्व अधिकृत व्यासपीठ सदर अपेक्षित मजकूर तात्काळ हटवण्यात आपण महाविकास आघाडी स्तरावर योग्य ती भूमिका घ्यावी. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी महिला लोकप्रतिनिधींविषयी सन्मानपूर्वक भाषा वापरण्याची आचारसंहिता स्वीकारावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा. महिला सन्मान, राजकीय अभ्यास आणि महाराष्ट्रातील संस्कृती विसंगत भूमिका सातत्याने कायम राहिल्यास काँग्रेस पक्षासोबत राजकीय सहकार्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याचा विषय महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडावा. साहेब, आपण अनेक वेळा राजकीय मतभेद पेक्षा महाराष्ट्र स्वाभिमान मोठा मानला. आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला आपल्या नैतिक नेतृत्वाची गरज आहे. आपण आपल्या भूमिका ही केवळ आपली सुनीतीला सन्मान नसेल तर ती महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी, प्रत्येक सूर, प्रत्येक माता आणि सार्वजनिक जीवनाचे कार्य करणाऱ्या महिलेच्या स्वाभिमानाचा असेल. आपण एका शब्दाने हजारो कार्यकर्ते महिलांचा सन्मान राखण्याचा संदेश जाईल. महाराष्ट्र पुन्हा एकदा अनुभवेल की पवार साहेबांनी राजकारणापेक्षा संस्कार मोठे आहेत, मतभेदापेक्षा माणुसकी मोठी आहे, असा सत्तेपेक्षा स्त्री सन्मान मोठा आहे, ही मनापासून अपेक्षित आहे. आपला नंबर संजय का. आता ह्याच धर्तीवर आम्ही राहुल गांधींना एक पत्र पाठवलं होतं. आता या पत्रावरती अजूनही कुठल्या स्तराला, काँग्रेसचं कुठल्याही स्तरावरती काही असं वक्तव्य नाही आलं जेव्हा त्यांना त्याची लाज वाटतेय किंवा त्यांना शर्म वाटतेय, असं कुठलंही चित्र आता तरी डोळ्यासमोर नाहीये. परंतु माझं आपल्या माध्यमातून असं आव्हान आहे या काँग्रेसवाल्यांना की जर का तुम्ही हे शब्द मागे घेऊन सुनीताई बहिणी व महाराष्ट्रातल्या सर्व महिलांची माफी मागली नाही तर ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली जाईल. सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, सगळ्या महिला रस्त्यावर उतरतील व जसं आपल्या विद्यार्थ्यांबाबतीत दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होईल. महिला बाबतीत पवारसाहेब असतील, राहुल गांधी असतील, यांनी खूप सन्मानपूर्वक भावना त्यांच्या यापूर्वी पाहायला मिळाले आहेत आपल्या सर्वांनाच. माझी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या पत्राची दखल घ्यावी व महाराष्ट्रामध्ये आपली जी पूर्वी परंपरा आहे ती राबवली. 2-4 नालायक लोकांमुळे जो काही महिलांचा अपमान झालाय तातडीत त्यांना माफी मागण्यात यावी किंवा त्यांच्या पक्षांतर कारवाई करावी अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्या वक्तव्यावरती ठाम आहे. पवार नाही, बघा, इंदिरा गांधींना जेव्हा संबोधलं गेलं तेव्हा राजकारणामध्ये पूर्ण परिपक्व झाल्या होत्या त्या, असं नाही अचानक आल्या होत्या त्या. आपल्याला इंदिरा गांधींचं आणि आमच्या सुनीता बहिणींचं म्हणजे टायमिंग खूप वेगळं आहे. बहिणी म्हणजे अपघाती म्हणून अपघात झाला असं दिले आणि त्या राजकारणात पडल्यात. त्यांना पूर्ण महाराष्ट्राला अभ्यास करण्यासाठी वेळ लागणार होता. 6 महिने लागतात. तशी दुःखातून सावरता राहतो आणि त्यांना इंदिरा गांधीची उपमा होणारच आहे. ती महाराष्ट्रात एक इंदिरा गांधी होणारच आहेत. त्या महाराष्ट्रातल्या इंदिरा गांधी नक्कीच होणार आहेत. पण त्यामुळे अशा वर्डिंग वापरणं हे त्यांना लाज वाटत नाही. त्याच्यावर परत परत तेच वाक्य रचना त्यांना लाज, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मानव जातीला काळिंबा फासणारं वक्तव्य परत परत तेच कसं करते तेच मला असतं. आता याच्यावरती राहुल गांधींनी किंवा आदरणीय पवार साहेबांनी जर काही ऍक्शन घेतली नाही तर आम्ही पुढचं नियोजन करणारच आहोत. आम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रामध्ये सहजी एवढं फिरून देणार नाही जे ह्या वाक्याला कारणीभूत आहे. महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, ह्या दोघांना आम्ही महाराष्ट्रात कदापि फिरून देणार नाही. काँग्रेसच्या गोटामध्ये त्याला जसं तसं प्रत्युत्तर द्यायचं अशी भूमिका असं कळतंय काँग्रेसच्या पातळीवर. आणि त्यांचं म्हणणं जी टीका राजकीय स्वरूपाची आहे तिला जाणूनपूर्वक वैयक्तिक स्वरूपामध्ये राजकीय ही राजकीय टीका होत नाही.
एखाद्या वैयक्तिक एका लेडीला मुलगी म्हणणं, मुलगा म्हणणं याची टीका मला तरी वाटत नाही. आता नालायकांना जर वाटत असेल, जे नालायक असतील त्यांना प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. म्हणजे त्यांना मला आश्चर्य वाटतं की ह्या गोष्टीवरती त्यांनी माफी मागायचं सोडून हे असे वक्तव्य करतात. जसं तसं उत्तर द्या ना म्हणा, बघू ना, जसं तसं उत्तर द्यायलाच आम्हाला पण तेच हवंय. आम्हाला आता आम्ही 24 तास पत्र मी काल पाठवले रात्री 10 वाजता. 24 तास आम्ही वाट पाहणार आहे त्याच्यावरती. अधिवेशन असले गांधी पवारसाहेबांनी, राहुल गांधी सभागृहात असतील. आज सभागृहातनं बाहेर आल्यानंतर उद्या सकाळपर्यंत आम्ही वाट पाहू याची. नंतर 24 तासांतर त्याची ऍक्शन घेतली जाईल ना. जिथे दोघं असतील तिथे आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांना बरोबर सरळ करतील. आणि ज्यावेळेस मोदींवर त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? त्याचं म्हणणं आहे ज्या प्रकारामध्ये गेले म्हणतात त्या प्रकाराने प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादीकडून अजून दिलेलं आहे की ते चुकीच्या हे बघा, आता त्यांनी काल त्या बीडला जी सभा झाली त्यातून त्यांनी जे विषय पत्रकारांपुरते ठेवले होते ते विषय झाले होते ते, आणि मग ते निघून गेले. त्याच्यानंतर त्यांना त्या गोष्टी त्या लेवलचं बोलणं हे योग्य होतं का? एका स्त्रीला, महिला उपमुख्यमंत्रीला असं मुलगी गुडिया बोलणं हे कितपत योग्य वाटतं? त्यांना हे कितपत योग्य वाटतं सांगा ना. सगळ्या गोष्टी आहेतच, सगळ्या गोष्टी आम्ही करतोयच आहे. प्रत्येक गोष्टी छळा लावूच. जिथं महिलांचं कुठं आपण तिथं आम्ही पुढे राहूच. मग ते कुठल्याही पक्षाची महिला असतील, महिलेवर अन्याय झाला तर आमचा पक्ष सदैव त्या महिलेच्या पाठीशी राहील, त्या भूमिकेशी ठाम राहील. परंतु हे बोलणं योग्य आहे का हे मला तुम्ही सांगा. म्हणजेच काँग्रेस जर अशा गोष्टी समर्थन करत असेल तर मग काँग्रेस म्हणजे त्यांची विचारधारा खाण्याची झाली. मग ती विचारधारा खाण्याची राज्यातली झाली का दिल्लीची झाली हे येणाऱ्या आपल्याला 48 तासात कळेल. कोण म्हटलं काय? अडचण सपकाळचं वाक्य रचना काय ते बघणं म्हणून. कोण कोणाचं ताटं खालचंय, तू कोणाचं ताटं घालतोय ते बघणं म्हणून. तुझी लायकी नसताना तुला अध्यक्ष काँग्रेसकडे कोणी लायक माणूस राहिला नाही म्हणून बेलायक लोक काँग्रेसने अध्यक्ष केलीत. लायक माणूसच राहिला नाही त्यांच्याकडे अशा घाणेरड्या वृत्तीमुळं. त्यामुळे जे नालायक लोक आहेत त्यांचं आम्हाला गांभीर्य घेण्याचं काही कारण नाही. त्यांच्या बोलण्याला काही उत्तर द्यायची गरज नाही. आम्हाला ऍक्शन पाहिजे की राहुल गांधी आणि आदरणीय शरद पवार काय करते ह्या भूमिकेवर आमचं लक्ष आहे. तसं सुप्रिया सुळे भूमिका मांडतीलच. सुप्रिया सुळे एक महिला आहे आणि त्यांच्या घरातल्या महिलेचा अपमान झालाय, तर नक्कीच मांडतील. आणि पवार साहेबही मांडतील म्हणून मी त्यांना पत्र दिले. नक्कीच ते भूमिका घेतली त्याच्यावरती. काँग्रेस म्हणताय पवारांना त्याच्यामध्ये नाही ओढायचं कारण नाही. बघा पवार साहेबांना ऐका ना, आम्ही पवार साहेबांना, कारण तुमच्याच पत्रकारांनी एका मला काल विचारलं की पवार साहेबांची भूमिका काय असेल याच्यात, तर मी म्हणलं अर्थातच पवार साहेबांची भूमिका याच्यात की काँग्रेसला माफी मागायला भाग पाडतील ते. जर मला एखाद्या पत्रकारांनी विचारलं की मी आता जसं वडीवारचं विचारलं किंवा त्या अध्यक्ष काय वेगळा बोलला असं बोललं, तसंच काल मला एका पत्रकारांनी विचारलं की पवार साहेबांची भूमिका काय असेल याच्यात, तर मग साहजिक आहे पवार साहेबांच्या सुनेत, आमच्या सुंदरबाईंनी सुनेत, तर त्यांची भूमिका, तर त्यांचा अपमान झाला तिथं आवाज उठवणारच ना. उद्या पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील किंवा पवार साहेब सुनेपेक्षा जास्त महिलांवरच्या धोरणांवरती पवार साहेबांचं खूप बारकाईने लक्ष असतं आणि सदैव महिलांना त्यांनी चांगल्या मार्गदर्शनाखाली पाहिलेलं आहे. बघा आजपर्यंत नाही असं नाही, असं होत नाहीये. त्यांना मी माझं पत्र पाठवलं नाही म्हणून आम्ही पत्र पाठवले. कदाचित ते दिल्लीत असल्या कारणाने अधिवेशनावर पण असतील, त्यामुळे पण त्याच्या प्रत्येक गोष्ट कानात घेण्याचं म्हणून तर मी पत्र पाठवलं त्यांना. नाही आम्ही त्यांच्या 2 नेत्यांना अल्टिमेट दिलाय किंवा 48 तासात ह्याच्यावर तुम्ही काय तुमची भूमिका मांडा. पवारसाहेब त्यांची भूमिका मांडतील आणि राहुल गांधी त्यांची भूमिका मांडतील. त्यांची भूमिका जर नाही मांडली तर या वक्तव्यावर त्यांचाही पाठिंबा असं आम्हाला घोषित करावं लागेल, डिक्लेअर करावं लागेल.
आणि मग बघू महाराष्ट्र बघेल इलेक्शन मध्ये निवडणुकांमध्ये बघायला ह्या दोघांना तर आमचे कार्यकर्ते बघतीलच बघतील, परंतु महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता हा महिलांचा अपमान सहन करणाऱ्या प्रत्येक नेत्याला बघेल आणि निवडणुकांमध्ये रोखोक उत्तर देईल. असं नाही हो, बाहेरच्या तर त्या गोष्टीला बाहेरची म्हणजे प्रत्येक लग्नाच्या आधी तिसरी बाहेरची जाती, लग्न झाल्यानंतर ती आपली सून असती, लेक असती सुनेच्या रूपाने, त्यामुळे त्यावेळेस त्यांनी बोललं असेल. परंतु आता ते त्याच्यात मला जायचं नाही. आता मला एवढंच आहे की शरद पवार नक्कीच बाजू घेतील आणि राहुल गांधी त्याच्यावर निर्णय काहीतरी घेतील अशी सगळ्या महाराष्ट्राला अपेक्षा आहे. सगळं महाराष्ट्र वाट बघतोय. नाही, आता जर का त्यांची बाजू असेल किंवा माझ्या सुनेला हे बोलणं चुकीचं आणि त्यांनी जर राहुल गांधीला सांगितलं तर हे चुकीचं आणि माघार घ्यायला म्हणजे त्यांना माफी मागायला सांगा, शब्द माघार घ्यायला सांगा. तसं जर घेतलं नाही तर माझं स्वतःच मत राहील की शरद पवारांनी काँग्रेसमधनं बाहेर पडावं.